तुम्ही कधी विचार केला आहे का, ईश्वरापर्यंत पोहोचायचा खरा मार्ग कोणता आहे? खरं म्हणजे एक नाही तर 4 मार्ग आहेत. भगवद्गीतेनुसार प्रत्येक व्यक्ती आपल्या स्वभावानुसार ईश्वराकडे जाऊ शकतो. चला, हे 4 मार्ग अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. पहिला मार्ग आहे कर्मयोग. कर्मयोग म्हणजे आपलं काम करत राहणं, पण त्याच्या फळाची अपेक्षा न ठेवता. तुम्ही जे काही करता, नोकरी, घरकाम किंवा इतरांना मदत, हे सगळं ईश्वराला समर्पित करा. जेव्हा काम निस्वार्थ होतं तेव्हा तेच कर्मयोग बनतं. दुसरा मार्ग आहे भक्तियोग. हा सर्वात सोपा आणि सुंदर मार्ग आहे. ईश्वरावर प्रेम करा, नाम जपा, भजन करा. पूर्ण विश्वासाने स्वतःला ईश्वराला समर्पित करा. जेव्हा मनात खरी भक्ती येते तेव्हा ईश्वर तुमच्या जवळच वाटतो. तिसरा मार्ग आहे ज्ञानयोग. हा मार्ग आहे सत्य जाणून घेण्याचा. स्वतःला विचारा, मी कोण आहे? ग्रंथ वाचा, विचार करा आणि आत्म्याचं खरं स्वरूप समजून घ्या. जेव्हा ज्ञान मिळतं तेव्हा अज्ञान दूर होतं आणि ईश्वर स्पष्ट दिसू लागतो. चौथा आणि शेवटचा मार्ग राजयोग. हा ध्यान आणि मन शांत करण्याचा मार्ग आहे. दररोज काही वेळ शांत बसा आणि आपल्या श्वासावर लक्ष ठेवा. हळूहळू मन शांत होतं आणि आतला आवाज ऐकू येऊ लागतो. तिथेच ईश्वराचा अनुभव मिळतो. हे 4ही मार्ग वेगळे वाटतात, पण शेवटी सगळे एकाच ठिकाणी नेतात, ईश्वराकडे. तुम्हाला कोणता मार्ग सर्वात जवळचा वाटतो? कमेंटमध्ये नक्की सांगा. अशा आणखी व्हिडिओजसाठी फॉलो करा. धन्यवाद.